स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। एरंडोली जिल्हा परिषद गटात हाय व्होल्टेज ड्रामा। एरंडोली गावात खोडसाळ वृत्तामुळे राजकीय तापमान वाढले। मिरज तालुक्यातील एरंडोली जिल्हा परिषद गटातील उमेदवारीवरून सध्या हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा सुरू असून या पार्श्वभूमीवर बेळंकी येथील लोकनियुक्त सरपंच सौ सारिका महेश कुमार शिंदे यांच्या विरोधात खोडसाळ व तथ्यहीन वृत्त प्रसारित करून दिशाभूल करण्याचा प्रकार उघड झाला आहे। भाजपकडून एरंडोली या गटातून त्या प्रबळ दावेदार मानल्या जात असताना काही डिजिटल प्लॅटफॉर्मवर सारिका शिंदे या काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असे तथ्यहीन वृत्त प्रसारित करण्यात आले। सारिका शिंदे या सध्या बेळंकीच्या लोकनियुक्त सरपंच असून त्यांचे पती डॉक्टर महेश कुमार शिंदे यांनीही भाजपच्या विविध पदावर काम केले आहे। शिंदे कुटुंबीय हे प्रामाणिक, निष्ठावान व पक्षाशी एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात। गेल्या काही वर्षात माजी मंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली बेळंकी परिसरात कोट्यावधींची विकास कामे केली असून या कामामध्ये शिंदे दाम्पत्याने सक्रिय भूमिका बजावली आहे। या पार्श्वभूमीवर सारिका शिंदे यांनी एरंडोली जिल्हा परिषद गटातून भाजप उमेदवारीसाठी आपला दावा आहे, मात्र विरोधकांकडून त्यांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने खोटे व तथ्यहीन वृत्त प्रसारित करण्यात आल्याचे डॉक्टर महेश कुमार शिंदे यांनी सांगितले। या प्रकरणी संबंधित व्यक्तीस समज देण्यात आली असून त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे शिंदे या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्ते असून लोकनियुक्त सरपंच असताना काँग्रेसमधून उमेदवारीसाठी त्या प्रयत्नशील आहेत। असे खोडसाळ वृत्त का प्रसारित केले असावे हे आता स्पष्ट होऊ लागले आहे। आगामी निवडणुकीत त्यांचा वाढता प्रभाव आणि प्रबळ दावा यामुळेच काही विरोधकांनी हेतुपुरस्पर अशी अफवा पसरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे।